भरत गोगावले इतके वर्ष ज्या पदासाठी अडून बसले होते त्या पदाची माळ अखेर त्यांच्या गळ्यात पडलीच। अहो, रायगडचं पालकमंत्री पद आणि मग काय सुरू झाले सगळीकडे जंगी सत्कार आणि स्वागत सोहळे। मंत्री भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच रायगडच्या पोलादपुरात दाखल झाले। यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी पोलादपूर दणाणून गेलं। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। याच संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितेश लोखंडे यांनी। भरत गोगावले हे पालकमंत्री झाल्यानंतर महाडमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं होतं। आज पोलादपूरमध्ये देखील त्यांचं जंगी स्वागत आता कार्यकर्त्यांकडून होणार आहे। आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर काय सांगाल, आता स्टेट पालकमंत्री झालेल्या कसा आनंद व्यक्त करताय? स्टेट पालकमंत्री झाले, पूर्ण रायगडमध्ये आनंदोत्सव आहे। आज नामदार भरत गोगावले साहेब यांच्या मतदारसंघामध्ये पोलादपूर त्या ठिकाणी त्यांचं भव्य दिव्य स्वागत आपण पोलादपूरकरांनी ठेवलेलं आहे आणि त्यांचा नागरी सत्कारही पोलादपूरमध्ये ठेवले। पूर्ण स्टेट पालकमंत्री झाल्यामुळे संपूर्ण लोकांमध्ये आनंदोत्सव आज साजरा होत आहे। रायगडमध्ये पालकमंत्री व्हावे आपली इच्छा होती आणि आज ते पालकमंत्री झाल्यानं पोलादपूरमध्ये येतात, कशी भावना आहे आपली? सर्वीकडे आनंद आहे, कारण या पालकमंत्री पदाला खरा न्याय नामदार भरत गोगावले देऊ शकतात आणि त्यामुळं संपूर्ण पोलादपूर गेल्या 1.5 वर्ष संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं की स्टेट पालकमंत्री हो आणि परवा त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आज प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की आपण पालकमंत्री झालोय म्हणून। कारण मतदार संघाचा आता विकास होता, आता रायगड जिल्ह्याचा पूर्ण विकास होतोय। पालकमंत्री झाल्यानंतर विकास कामाकडे आपलं देखील कसं लक्ष असणार आहे पंचायतच्या माध्यमातून? नक्कीच नामदार साहेबांच्या माध्यमातून जी राहिलेली कामं आहेत, छोटे मोठे विकास कामं आहेत ती होतील आणि सर्वात महत्वाचा जो या ग्रामीण भाग आहे तिथे नोकरी आणि रोजगाराचा अभाव आहे आणि त्यासाठी नामदार पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू। मग पर्यटन असेल, छोटे मोठे व्यवसाय असेल, MIDCचे विस्तारीकरण असेल, त्या माध्यमातून या तालुक्यातील किंवा संपूर्ण रायगडमधील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार आणि नोकरी प्राप्त होईल, त्यासाठी नामदार भरत मंत्री पालकमंत्री झाल्यानंतर भरत शेठ आज पोलादपूरमध्ये दाखल होत आहेत। त्यांचं जंगी स्वागत जे आहे हे कार्यकर्त्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड।